जय हरी. एकादश स्कंधाचा 16वा भाग. आपण पाहतोय वृषभदेवांना 100 पुत्र. त्या 100रातील 9 पुत्र जे अत्यंतिक ज्ञानी होते ते जनक राजाच्या यज्ञाच्या ठिकाणी आलेले आणि जनक राजाने त्यांना 9 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न अत्यंतिक क्षेम कशात आहे त्याच्यावर कवी हा त्या 9 पुत्रांपैकी एक कवी तो जनक राजाला भागवत धर्माविषयी माहिती देताना पुढे हेच सांगतो की भागवत धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्याला भागवत धर्म हे आचरणामध्ये आणायचं आहे त्यांनी इंद्रिये न आवरता विषयशक्ती सहज सोडवण्याचं सामर्थ्य हे हरिभक्तीमध्ये निश्चितपणे आहे हे लक्षात घ्यायचं. योगी लोकांना इंद्रिय कोंडावी लागतात आणि भक्त लोक तीच इंद्रिय भगवंताकडे वळवतात. योगी लोक ज्या विषयांचा त्याग करतात तेच विषय भक्त भगवंताला अर्पण करतात. योगी विषयांचा त्याग करतात खरं, पण त्यामुळं देहाला दुःख होतं. तेच विषय भक्त भगवंताला अर्पण करत असल्यानं त्यांच्या देहाला कष्ट होत नाहीत. ते नित्य मुक्त बनतात. तात्पर्य काय तर घरदार बायको मुलं इतकंच नाही तर आपला प्राण देखील भगवंताला अर्पण करणं हाच खरा भागवत धर्म होय आणि ह्याचंच नाव भजन. आता भागवत धर्माचा अभ्यास करताना नेमका कशाचा विचार करायचा तर विषयामध्ये अडकलेलं मन आणि प्रत्येक इंद्रिय भगवंताकडे कसे वळवावे याची युक्ती नाथ महाराज या ठिकाणी इथे सांगतात. 11 इंद्रियांच्या वृत्ती भगवत भक्तीकडे कशा वळवाव्या तर मनाने करावं भगवंताचं चिंतन, कारण चिंतन करणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. कानानं ऐकावं भगवंताचं गुणानुवर्णन, कारण ऐकणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. ह्याच रीतीनं हातानं करावं भगवंताचं पूजन आणि पायानं करावं देवालय गमन. नाकानं भगवंताच्या पायावरील तुळशीचा वास घ्यावा, त्याचं निर्माल्य शिरावर घ्यावं, त्याच्या चरणांचं तीर्थप्राशन करावं आणि त्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून खावा. रात्रंदिवस त्याच्या कीर्तनात राहावं. अशा सगळ्या बाजूंनी इंद्रियांना भगवंताचं वळण लावलं तर सगळं भयांमधले जे दुर्धर असलेले भवभय आहे ना ते नाहीसं होतं. भगवंताच्या नामाचं स्मरण केलं तसंच हरिचरण भजनाचं प्रेम ठेवलं तर संसार भयाची पूर्ण निवृत्ती होते. तात्पर्य काय तर भगवंताची भक्ती अत्यंत निर्भय करते असं माझं निश्चित मत आहे असं नाथ महाराज सांगतात. मनापासून भगवंताचं भजन करणं हेच सर्वांचं निर्भय स्थान होय अशी माझी खात्री आहे. वेदशास्त्र पुराणं माझ्या म्हणण्याला साक्ष आहेत, पण वेदशास्त्र पुराणं बाजूला राहू द्या. मी सर्वथा भक्तीच्या अधीन आहे असं कोण तर असं स्वतः श्रीकृष्ण बोलले. सगळ्या साधनांमध्ये भक्ती हीच प्रधान आहे. आत्मदर्शनाचा उपाय सांगताना 4 हात उभारून श्रीकृष्ण म्हणाले, एका भक्तीनेच मी वश होत असतो हे खरं मानावं. आता भक्ती कुणाकुणासाठी आहे तर सगळ्यांसाठी भक्ती आहे. भगवंताचा मार्ग सर्वांसाठी सुलभ असला पाहिजे. म्हणजे भगवंत जर सहज आहे तर त्याच्या प्राप्तीचा मार्ग सहजच असणार ना. भगवंत सगळ्यांच्या हृदयात असल्यानं तिथे पोहोचण्याचा मार्ग प्रत्येक मनुष्याच्या स्वाधीन असला पाहिजे. ज्याला मनुष्य देह आहे त्याला भगवंत साध्य असतो. आत्मदर्शनाची इतर साधनं आणि हरिभक्ती
यामध्ये हा महत्त्वाचा भेद आहे. अज्ञ आणि सुज्ञ सगळे माणसं हरिभक्तीनं भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. वेदशास्त्र व्युत्पत्ती ज्यांना नाही, पण ज्यांना भगवत प्राप्तीची इच्छा आहे, अशा माणसांना सुलभतेनं ब्रह्मस्वरूप होता यावं म्हणूनच भगवंतानंच हरिभक्ती प्रगट केली. परंतु वेदशास्त्र पठण न करता जड आणि मूढ असे कुणी तरले आहेत काय? तर हो, असे पुष्कळ जीव तरले आहेत. आता उदाहरणच घ्यायचं तर जडवत असणारा गजेंद्र हा तर हत्ती, पण त्याचाही उद्धार झाला. परीक्षिताचं गर्भामध्ये संरक्षण झालं. अंबरीशाचे गर्भवास चुकले आणि हे सगळं भक्तीनंच घडून आलं. भगवंताच्या भक्तीनं वनचर आणि वानर हे देखील तरले. भगवान खरोखरच भक्तांच्या अधीन असतो. कृष्णाचे सवंगडी गोपाळ हे अडाणी गवळी होते. भगवंतावरील अनन्य प्रेमानंच ते तरून गेले. शास्त्राच्या उलट आणि अविचारानं गोकुळातील गोपी श्रीकृष्णाकडे गेल्या. त्यांचं मन काम वासनेनं भरलं होतं, पण भगवंतावरील अनन्य प्रेमामुळं त्यांचा उद्धार झाला. इतकंच नाही तर त्या थोर पदाला पोहोचल्या. थोडक्यात काय तर नाना प्रकारची शास्त्र न अभ्यासता सहज सोपेपणानं ब्रह्मप्राप्ती व्हावी आणि दुबळी माणसंही खात्रीनं तरून जावी म्हणूनच भगवंतानं आपली भक्ती प्रगट केली. ती भक्ती कशी करावी हे भागवतामध्ये सविस्तरपणे सांगितलं आहे. मनापासून आणि शुद्ध भावनेनं भगवंताचं भजन केलं असता अज्ञानी माणसं देखील उद्धरून जातात. भागवत धर्माची ही महानौका सगळ्यांना एकाच खेपेला भक्तीनं पलीकडील तीरावर घेऊन जाते. त्या नौकेला भावाच्या बळानं वल्हवावं लागतं. फार काही नाही आहे भक्तीमध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? भाव. आणि मग भावाच्या बळानं ही नाव वल्हवली म्हणजे काय होतं तर कर्माकर्मरूप क्रूर जळाला सहज तोडून आत्मज्ञानाच्या प्रवाह दिशेनं ती नाव सरकू लागते आणि लवकरच ती स्वानंदाच्या परतीराला येऊन पोहोचते. त्या नावेत वैराग्याचे नावाडी चहूकडे घट्टपणे बसलेले असतात. विषयांचे खडक ते अलगद चुकवतात. संचित क्रियमाणांच्या लाटा मोडून वैराग्यरूपी नावाडी नाव नीट मार्गाला लावतात आणि प्रारब्धाचा साठा संपवून आत्मस्वरूपाच्या तटाला पोहोचवतात. आणि यामध्ये काही कमी जास्त जर झालंच ना तर गुरूंची आज्ञा ते सांभाळून घेतं आणि नाव तीराला लागत असता भूतदयेच्या दोरानं आत्मनिश्चयाच्या बळावर ती खेचली जाते. त्यावेळी सपाट्यासरशी ती नाव परात्पर तीराला लागते आणि मग सगळेजण एकदम परतीरावर उतरतात. आता हे सगळं जे काय आहे ना हे रूपकात्मक सांगितलं, पण यामध्ये जे आपले दुर्गुण आहेत ते त्याज्य आहेत, म्हणजे त्यांचा त्याग करायचा. हे जर त्याग केला आणि आपल्या सद्गुरूंवर जे कृपाळू ब्रह्मनिष्ठ असे सद्गुरू आहेत आणि श्रोत्रिय त्यांच्यावर जर आपण पूर्णपणे विश्वास ठेवला तर मग आत्मसाक्षात्कार झाल्यानं जन्ममरणाची ये जा थांबते. आता एकदा आत्मसाक्षात्कार झाला की मग परत पुनरपि जननम पुनरपि मरणम आहे का? नाही. मग ते इथेच थांबलं. म्हणजेच काय, भगवंताच्या अस्तित्वावर निष्ठा ठेवून मनुष्य वागू लागला म्हणजे त्याच्या जीवनाला आपोआप आत्मज्ञानाची दिशा लागते. कर्तव्याची युक्ती साधल्यानं कर्माचे कठीण प्रश्न सुटतात. घट्ट वैराग्यामुळं इंद्रिय विषयांच्या गुलामीतून सुटतात. देह प्रारब्धाचा साठा भोगून संपवतो आणि आत्मदर्शनाच्या उंबऱ्यावर येऊन उभा राहतो. या ठिकाणी
साधनात काही कमी जास्त झाल्यास सद्गुरू सहाय्य देतातच, पण आपला सद्गुरूंवर तितका ठाम विश्वास असणं गरजेचं आहे. भूतदयेनं निस्वार्थीपणे ते येतात आणि साधकाला एकदम आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून भक्तीमध्ये एक भाव जर धरला ना तरीही बास, बाकी काही करायची गरज नाही. ज्या स्थानात पोहोचायचं आहे ते स्थानच स्वतः बनल्यानं संसाराचं भय मिथ्या होऊन जातं. भक्तीमध्ये पोहण्याशिवाय तरता येतं. श्रमाशिवाय ब्रह्मप्राप्ती होते. सुखानं परमात्म्यदर्शन घडतं. आणि अशा रीतीनं भागवत धर्मामध्ये साधी भोळी देखील संसार समुद्र तरून जातात. फक्त आवश्यकता आहे ती भाव, भक्ती आणि विश्वासाची. जय हरी.